अयोध्येमधील राम मंदिराच्या दानामधून 1400 कोटींपेक्षा जास्त चोरी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। एसआयटी कडून दानपेट्यांची पाहणी करण्यात आली, सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत। नोटांची मोजदाद करणारे 50 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात एसआयटीनं तपासाला सुरुवात केली आहे। एसआयटीनं दानपेट्यांची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासले। ज्या रूममध्ये रोख रक्कम ठेवली जायची त्या भागातील सीसीटीव्हीचीही तपासणी करण्यात आली आहे। एसआयटीला 7 दिवसाच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। लोकांच्या आस्थेशी जोडलेल्या रामाच्या दानातही घोटाळा झाल्यानं देशभरात खळबळ माजली आहे। मंदिर लेखापालांनी सर्वात आधी हे प्रकरण उजेडात आणलं, मात्र त्यानंतर त्यांनाच पदावरून हटवलं गेल्याचा आरोप लेखापालनं केलाय। दानपेटीतल्या नोटांची मोजदाद करणारे मंदिराचे जवळपास 50 कर्मचारी संशयाच्या फेऱ्यात आहेत। त्यापैकी पोलिसांनी आतापर्यंत फक्त 5च कर्मचाऱ्यांकडून 2 कोटींची रोकड, 1 कार आणि 3 महागडे आयफोन हस्तगत केलेत। दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा सहकारी टिन्नू यादवकडेच 50 कोटींहून जास्तीची संपत्ती आढळली आहे। हा टिन्नू याआधी अयोध्येमध्ये रिक्षा चालवत होता। सद्यस्थितीमध्ये अयोध्येमधल्या 3 वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये तो व्यावसायिक पार्टनर असूनही इतरही मालमत्ता समोर येण्याचा अंदाज आहे। घोटाळ्याचा सर्वात आधी आरोप करणारे लेखापाल यांनी टिन्नू यादवच्या कारभाराचा पूर्ण पाढाच वाचलाय। याशिवाय केडी तिवारी नावाच्या व्यक्तीकडे दानात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने सांभाळण्याची जबाबदारी होती। माहितीनुसार ते देखील संशयाच्या फेऱ्यात आहे। दरम्यान साऱ्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावं असं स्पष्टीकरण राम मंदिर ट्रस्टनं दिलंय।